देवेंद्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री व्हावं ही संघाची इच्छा आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेत आता त्यामुळे संघाची भूमिका ही महत्त्वाची ठरणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे। कारण प्रचाराच्या वेळी महायुतीकडनं कडवट हिंदुत्वाचा मुद्दा फडणवीसांनी उचललेला आणि मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यामुळे फडणवीसांनाच पसंती आहे अशी आताची सूत्रांची माहिती समोर येते। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रजत, काय घडामोडी घडतायत या अनुषंगाने काय अपडेट्स आहेत? अश्विन, देवेंद्र फडणवीस हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांचा एक चॉईस असू शकतो असं म्हटलं जात आहे। कारण देवेंद्र फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवक आहेत आणि कधीही त्यांनी संघाची जी एक शिस्त आहे त्यांच्या राजकीय आचरणामध्ये ती तोडलेली दिसत नाही किंवा असे काही घटना घडलेल्या नाही। आणि सर्वात महत्वाचं, कधीही राजकीय नफ्यासाठी त्यांनी ते स्वयंसेवक आहे ही बाब कधीही लपवलेली नाही। त्यामुळे संघाला तो एक त्यांचा एक नॅचरल स्वयंसेवक वाटतो आणि राजकीय भूमिकेच्या अनुषंगाने आणि महाराष्ट्रामध्ये सध्या भाजप आणि राष्ट्रीय विचार, संघाचा विचार सर्वच गोष्टी घेऊन जर समोर जायचं असेल तर देवेंद्र फडणवीस संघाचा एक नॅचरल चॉईस असेल असं म्हटलं जातं। आणि सर्वात महत्वाची बाब की यंदा असं म्हटलं जातं लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये फरक काय आहे, तर संघाच्या विविध संघटनांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जोरात काम केलंय असं म्हटलं जात आहे। आणि डे वन पासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये भाजपचं नेतृत्व करत होते आणि त्यांच्यासाठी भाजपसाठी जेव्हा काम करत होता त्यामुळे आता जेव्हा मुख्यमंत्री पद देण्याची पाळी येईल तर संघाकडून नॅचरल चॉईस फडणवीस असतील असं बोललं जात आहे। रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक आता आपल्या सोबत आहेत। सरिता मॅडम, मुख्यमंत्री निवडीचा निर्णय हा नेमका कधी आणि कसा होईल? कारण जसं म्हटलं जाते की उद्या शपथविधी होईल। खरं तर असं आहे अश्विन की बरीच प्रक्रिया ही किमान जी प्रोसेस करायची आहे त्याला आता किती वेळ लागेल हे सांगणं कठीण आहे आणि त्यामुळेच नक्की तो कधी होईल हे सांगणं खरं तर कठीण आहे। एकीकडे आज देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत, तिथं ते भेट घेतील अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची। त्याचबरोबर बातचीत व्हायची आहे मित्र पक्षांच्या नेत्यांशी सुद्धा आणि हे सगळं समन्वय साधल्यानंतर राज्यपालांचा टप्पा आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या विधानसभेची अंतिम तारीख जी आहे ती 26 तारखेपर्यंत आहे, पण तोपर्यंत ही मंडळी दावा करतील आणि तो वेळ मात्र नक्कीच त्यांच्याकडे आहे। त्यामुळे एक्झॅक्ट शपथविधी कधी होईल हे आत्ता सांगता येत नाही, पण सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा हे आहे की मुख्यमंत्री कोण आणि कुठल्या पक्षाचा, हे मला वाटतं याचं उत्तर खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला हवं आहे। बरोबर अश्विन, मग या अनुषंगाने मॅडम दुसरा प्रश्न समोर येतो तो म्हणजे मुख्यमंत्री निवडीमध्ये जसं आता बातमी रजतने सांगितली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मग भूमिका असणार का आणि असली तर ती कोणत्या स्वरूपात, याबद्दल काय सांगा? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ही नक्कीच असणार। त्याचं कारण हे आहे की संघ ह्या निवडणुकीमध्ये खरा किंग मेकर कोण असं जर कोणी विचारलं तर किंग मेकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जो विरोध होता महायुतीला त्याचा सायलेंट किलर कोण, तर त्याचा सायलेंट किलर संघ राहिलेला आहे। संघ म्हणजे काय, तर संघ परिवार, विचार परिवारातील वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळ्या पातळीवर काम केलेलं आहे आणि ते खूप वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे। म्हणजे एखादा राजकीय पक्ष जसा प्रचार करतो तसा प्रचार संघानं केला नाही त्याचा अर्थ असा होत नाही, पण ज्या पद्धतीची कामं संघानं केली त्याचा मोठा फायदा तळागाळापर्यंत भाजपाला झालेला आहे आणि भाजपाबरोबर मित्र पक्षांना सुद्धा तो अनायास झालेला आहे। आता हे सगळं होत असताना आता मुख्यमंत्री पदावर कोण, तर म्हणजे देवेंद्र फडणवीस हे संघाचे नॅचरल चॉईसच असणार आहे। त्याची कारणं मला वाटतं रजतनं सांगितली आहे तीच आहेत। मात्र हा नॅचरल चॉईस ह्यालाच मुख्यमंत्री करा असं संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्याकडे म्हणणार नाही, पण एकंदरीत भाजपाची जी पद्धत आहे त्यामध्ये संघाच्या आयडिओलॉजीवर चालण्याची किंवा संघाचा विचार विचारात घेऊन काम करण्याची एक पद्धत आहे आणि ह्यावेळेला तर तो विचार विचारात घ्यावाच लागेल टॉप 2 ला अशी परिस्थिती आहे। मात्र तरीही हा निर्णय शेवटी जो व्हायचा आहे तो राजकीय दृष्ट्याच होणार असं संघाच्या सूत्रांकडनं कळतंय। संघाची भावना, त्याची दखल
मोदी आणि शहा घेतील का हे बघायचं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हा संघाचा पहिला चॉईस आहे आणि त्याची कारणं तीच आहेत जी आपल्याला रजतने सांगितली. अश्विन. सरिता मॅडम, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. तेव्हा सध्याच्या घडीची मोठी अपडेट आहे. देवेंद्र फडणवीस यांना संघाची पसंती दिसते. सूत्रांची तशी माहिती आहे मुख्यमंत्री पदाकरता. मात्र येणाऱ्या काही तासांमध्ये काय घडामोडी घडतात, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा करतायत, तिकडे नेमकं काय घडतं, कोणाकोणाशी बैठका होत आहेत, पाहणं महत्त्वाचं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.